महाराष्ट्रामध्ये पोलीस यंत्रणेचा कशा प्रकारे वापर होतो आहे. तुम्ही काल जनसुरक्षा कायदा आणलात आणि त्या जनसुरक्षा कौतुक केलं मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या सहकार्याने अर्बन नक्षलवादाला नियंत्रणात आणण्यासाठी. पण या राज्यामध्ये खरे अर्बन नक्षलवादी कोणी असतील तर ते भाजपा पुरस्कृत पोलीस दल, त्यांचे आमदार भाजपचे आणि काही मंत्री, ते ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणेचा वापर करून त्यांच्या राजकीय विरोधकांची ससेहोलपट करतायत, हा एक अर्बन नक्षलवाद आहे. आणि जनसुरक्षा कायद्याखाली हे असे पोलीस अधिकारी, असे मंत्री आणि असे आमदार यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आत्ताच मी नांदेडच्या एका आमदाराची संभाषणाची क्लिप मला जितेंद्र आव्हाड यांनी पाठवली. ती तुम्हाला पाठवेन. ती ट्विट करण्याच्याही इतकी भयंकर शब्द त्याच्यामध्ये वापरले. एका अधिकाऱ्याला उचलून आणून मारण्याची धमकी दिली. कारण काही असते. आमदार भाजपचा एका अधिकाऱ्याला, राजेश पवार त्यांचं नाव आहे मला वाटतं, आली आहे. दुसरं म्हणजे मी जे आज पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे ते अत्यंत व्यथित होऊन पाठवलं. तुम्हाला आठवत असेल की नाशिकला मागच्या निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आले असताना त्यांच्या सभेमध्ये एका कांदा उत्पादक शेतकऱ्यानं आंदोलन केलं होतं, कांद्याला भाव मिळावा म्हणून. त्यांचं नाव कृष्णा डोंगरे. त्यांना नंतर अटक केली. भर सभेत ते आंदोलन करत होते की कांद्याला भाव द्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ते लक्ष वेधत. त्याचा राग ठेवून हा माणूस सतत सरकार विरुद्ध शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतोय म्हणून नाशिकचे पोलीस अधिकारी, नेहमीचेच मंत्री, खोटे कामं करणारे यांनी एकत्र येऊन कृष्णा डोंगरे यांच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. त्यांना रोखण्यासाठी बलात्काराचा एक भाजप पुरस्कार